नमस्कार. आज तारीख आहे पहा 8 जुलै 2022. म्हणजे आता ज्या पद्धतीने MPSCचा न्यू पॅटर्न वगैरे आलेला आहे, त्यामुळे आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे. ओके, व मी काल रात्रीच एक स्ट्रॅटेजी बाबत एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्यामध्ये याचंच सांगणं आहे की डिस्क्रिप्टिव्ह पेपर वगैरे त्यासाठी आन्सर रायटिंग वगैरे त्या संदर्भात थोडंसं बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अगदीच त्या अनुषंगाने आपल्याला आता आपलं नॉलेज वाढवण्यावरती भर द्यायला हवं. कारण पूर्वीची जी परीक्षा होती ती फॅक्च्युअल होती. ओके, म्हणजे MCQचा रट्टा मारला तरी आपण पास होऊ शकत होतो. परंतु आता डिस्क्रिप्टिव्ह असल्याने पेपर आपल्याला आता त्याबाबत लिहायचं आहे. ओके, मग पेपरमध्ये लिहायचं असल्यानंतर आपल्याला नॉलेज हे असणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे कधी किंवा कुठे, म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला नॉलेजचं किंवा नॉलेज वापरता येईल किंवा लिंकेजेस कशा पद्धतीने वापरायचे ते आपण आता न्यूजपेपर, त्यानंतर विविध संदर्भ पुस्तके यातून आपलं नॉलेज वगैरे वाढवण्याचा प्रयत्न करावा लागेल. ओके, मग त्याच अनुषंगाने आजपासून मी लोकसत्ता पेपर विश्लेषण पण करणार आहे. लोकसत्ता का, तर मराठी माध्यमातून सुरुवातीला आपण लोकसत्तेपासूनच सुरुवात करूयात. तसं द हिंदू पण मी वाचत असतो, परंतु आता याची म्हणजे जर कमेंट सेक्शनमध्ये वगैरे जर तुम्ही सांगितलं किंवा तुमच्या रिस्पॉन्सनुसार पण मी त्याची पण सुरुवात करणार आहे. तर लोकसत्ता अशामुळे, कारण जे इंडियन एक्सप्रेस आहे, इंडियन एक्सप्रेस यांचे जे हे आहे, ग्रुप आहे, इंडियन एक्सप्रेसचा जो ग्रुप आहे, त्या ग्रुप मार्फतच लोकसत्ता हा मराठी पेपर, ओके, मराठी ई पेपर हा इंडियन एक्सप्रेस मार्फतच पब्लिश करण्यात येतो. त्यामुळे इंडियन एक्सप्रेसची जी मराठी कॉपी आहे तिलाच आपण लोकसत्ता असं म्हणू शकतो. ओके, त्यामुळे हा एक आपला ॲडव्हान्टेज आहे की हा पेपर आपल्याला मराठीमधून भेटतो, परंतु द हिंदूचं अशी कोणतीच शाखा वगैरे मराठी माध्यमातून आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपलं एक थोडासा प्रॉब्लेम आहे, परंतु नक्कीच याचा पेपरचा लाभ आपल्याला होईल. मृणाल सर पण इंडियन एक्सप्रेसच त्यांच्या युट्यूब चॅनलवरती वगैरे घेत असतात. आता त्या संदर्भात म्हणजे थोडंसं इंट्रोडक्शन आज जास्त झालं, परंतु काही हरकत नाही, उद्यापासून मात्र ही इंट्रोडक्शन अगदीच कमी होईल, याची मी शाश्वती आपणास देतो व आजच्या पेपर विश्लेषणाला मी सुरुवात करतोय. तर पहा, सर्वात प्रथम न्यूज हीच आहे की ब्रिटनमध्ये खांदेपालटाचा मार्ग मोकळा. म्हणजेच बॉरिस जॉन्सन जे काहीच कालावधीपूर्वी भारतामध्ये आले होते व त्यांनी JCB वरती उभे राहून वगैरे फोटो काढण्याचा मोह त्यांना पण आवरता आला नव्हता व त्यांची ती फोटो व्हायरल वगैरे झाली होती. त्यावरून आपण म्हणू शकतो की म्हणजे त्यांची आता पाय उतार झालेली आहे. म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान बॉरिस जॉन्सन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा हा दिलेला आहे. ओके, हा झाली एक न्यूज. त्यानंतर म्हणजे आता नवीन सत्तांतर तिथं झाल्यानंतर आपल्याला दुसरी न्यूज मिळेल. ओके, त्या संदर्भात आपण पुन्हा येणाऱ्या आगामी काळात वगैरे तिथं बोलू शकतो. त्यानंतर 5 दिवस पावसाच्या धोधोधारा वगैरे जे आहेत, कालच्या पेपरमध्ये आलं होतं 3 दिवस आणखी राहणार आहे. अगदीच आता मुसळधार पाऊस भारतामध्ये सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळेल. ओके, त्यानंतर आता थोडंसं आपण आणखी पुढे जाऊयात. म्हणजे ही न्यूज मान्सून संदर्भातली वगैरे होती, हे आपल्याला म्हणायचं आहे. ओके, मग आता यामध्ये तेच म्हटलेलं आहे की अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे वाहत असल्याचा परिणाम वगैरे हे जे आहे ते तुम्ही मान्सून मध्ये अगदीच शिकत आहात. म्हणून नॉलेज आता हे कुठून येईल? संदर्भ पुस्तके. संदर्भ पुस्तकामधून आपल्याला या संदर्भात मान्सूनचं वगैरे जे काही आहे ते आपल्याला तिथून आता अभ्यास करायचा आहे. ओके, ही झाली बाब मान्सून संदर्भातली. त्यानंतर पुढे जाऊयात. आता हे जे आहे, आता यातील आणखीन एक न्यूज महत्वाची आहे फ्रंट पेजवरती, तर जी आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. ओके, तर आता हा साजरा करण्यासाठी स्वातंत्र्य 11 ते 17 ऑगस्ट म्हणजे संपूर्ण भारतामध्ये हर घर तिरंगा हा अभियान भारत सरकारने चालू केलेला आहे व त्यासाठीच महाराष्ट्रामध्ये पण किती तिरंग्याचे शिधा वाटप दुकानांमधून पण त्यांनी हे केलेलं आहे. ओके, 1.5 कोटी घरांवर त्यांनी झेंडावंदन करायचं असं बंधनकारक, म्हणजे राज्य सरकारने त्यांना शाश्वती वगैरे दिलेली आहे मोदी सरकारला. तर पहा, आता याची विक्री ऑनलाईन पण होणार आहे, म्हणजे झेंड्याची बरं. ओके, झेंड्याची विक्री ही ऑनलाईन पण आता होणार आहे. त्यानंतर आणखीन जर पाहिलं तर 20x30 या इंचाचा जर झेंडा असेल तर त्याची किंमत किती असेल? 30 रुपये शुल्काचे 30 रुपये शुल्काने हे झेंडा आपल्याला मिळणार आहे. असंही त्यांनी म्हणजे डायरेक्टली जे सरकारचं ऑथॉरिटी वगैरे जे JR वगैरे येतं त्यामधून त्यांनी ते दर फिक्स केलेले आहेत. ओके, व याची विक्री आता ऑनलाईन ही होणार आहे. यासाठी त्यांनी पहा प्रामुख्याने जे फ्लॅग कोड ऑफ इंडिया आहे
त्यामध्ये देखील केंद्र सरकारने बदल केलेला आहे. कारण पूर्वी प्लास्टिकच्या वगैरे जे हे होते म्हणजे प्लास्टिकचे वगैरे जे झेंडे होते त्यांना बंदी देण्यात आलेली होती, परंतु आता ती बंदी उठवलेली आहे. कारण आपल्याला हा सण साजरा करायचा आहे किंवा आपला जो अमृत महोत्सव आहे तो साजरा करायचा आहे. त्यामुळे तात्पुरत्या कालावधीसाठी का होईना आपल्याला म्हणजे प्रत्येकाच्या घरावर वगैरे आता हर घर झेंडा हा अभियान सुरुवात करण्यात येणार आहे. व व याची प्रामुख्याने जर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर ग्राम विकास विभाग, ओके, ग्राम विकास विभाग यांनी त्याची जी हे आहे, हा जो झेंड्याचा सण वगैरे साजरा करायचा आहे म्हणजे हर घर झेंडा कार्यक्रम जो साजरा करायचा आहे त्याची जी अंमलबजावणी आहे ती यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. म्हणजे पहा, अगदी प्रामुख्याने तुम्हाला समजून येईल की UPSCचा जर ट्रेंड पाहिला तर हे अशा पद्धतीचे प्रश्न नक्कीच विचारले जातात की हे अभियान वगैरे कोणाच्या अंतर्गत वगैरे राबवलं जातं. आता पहा, MPSC असं साहजिकच करू शकणार नाही की हे म्हणजे MPSC सर्वच UPSCचे प्रश्न व सर्वच प्रश्न त्यांनी उकरून आणू शकत नाहीत. म्हणजे UPSCचे सर्व बेसिसचे प्रश्न आणू शकत नाहीत, परंतु त्यांना राज्याचा विचार करावाच लागेल. त्यामुळे राज्याचं होईल तेवढं तुम्ही जास्त जास्त पद्धतीने ग्रास्प करण्याचा प्रयत्न नक्की करू शकता. त्यानंतर पुढे जाऊयात. हे अशी न्यूज म्हणजे अगदीच पॉलिटिकल न्यूज आपल्याला काही कामाची नसतं. व त्यानंतर ही आपल्या महत्वाचीच न्यूज आहे, परीक्षा निर्णयात बदल नाही. ओके, म्हणजे जो मी कालच रात्री अगदी म्हटल्याप्रमाणे आयोगाचे म्हणणे असे आहे की जर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाईल असं समजण्यात येईल. त्यामुळे 2023 ची जी परीक्षा आहे ती तुमची वर्णनात्मकच होणार आहे. त्यामुळे अगदी आता अभ्यासाला लागण्याची तुमची वेळ आलेली आहे. जर तुम्हाला 2023 ची जर परीक्षा जर पाहिजे म्हणजे क्रॅक करणार असाल तर तुम्हाला एक इयर पूर्वीपासूनच म्हणजे 1 वर्षची तयारी, तुमचं बॅकग्राऊंड म्हणजे जे बॅकग्राऊंड आहे ते तुमचं 1 वर्षाचं असलंच पाहिजे. किमान बॅकग्राऊंड म्हणतोय मी. ओके, जास्तीत जास्त तर चालेलच, परंतु किमान 1 वर्ष तरी तुम्ही या परीक्षेला दिलंच पाहिजे. कारण आन्सर रायटिंग ही एका दिवसाची नसते. ओके, आन्सर रायटिंग एका दिवसातून होत नाही व ऑप्शनल सब्जेक्टला मिनिमम तुम्हाला 5 महिने कोणताही ह्या ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही त्याला 5 महिन्याचा कालावधी हा द्यावाच लागतो. त्यामुळे आजपासूनच तुम्ही तयारी करू शकता, चालू करू शकता. त्यानंतर जात वर्ण भेद जनजागृती करणारा अभ्यासक्रम. आता ही न्यूज आपल्या कामाची नाही, परंतु आन्सर रायटिंग करत असताना जर विचारण्यात आलं की जात वर्ण भेद वगैरे जर त्या संदर्भात जर काही प्रश्न आला तर तुम्ही त्यामध्ये सजेशन देऊ शकता की अभ्यासक्रमामध्ये देखील याची सुरुवात वगैरे करता आली पाहिजे. आता हे कुठं करण्यात आलेलं आहे? बॉम्बे IIT मध्ये हे जे अभ्यासक्रम आहे ते अतिशय कंपल्सरी वगैरे करण्यात आलेलं आहे. म्हणजे कास्ट आउट जे स्टडी वगैरे जी आहे ती शालेय अभ्यासक्रमामध्ये वगैरे टाकण्यात यावं असं आपण म्हणू शकतो. जर सेक्युलरिझम जर म्हणत असो आपण व त्या संदर्भात एखाद्या जर प्रश्न आला तर हे नॉलेज तुमच्या कामी पडू शकतं. त्यानंतर हे हत्याचं वगैरे काही आपल्याला कामाचं नाहीये. त्यानंतर पुढे गेल्यानंतर राज्यभर अभ्यास यांचं म्हणजे हे सर्व आपल्याला म्हणजे जर वेळ असेल तर तुम्ही वाचू शकता, परंतु स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनाने काही कामाचं नाहीये. ओके, त्यानंतर मी डायरेक्टली आता संपादकीय कड वगैरे वळतो, कारण हे माझ्या मते तर म्हणजे जे मी हे केलं माझ्या संदर्भातून तर म्हणजे हे अतिशय काही कामाचं नाहीये. ओके, त्यानंतर हे हिंदू राष्ट्रीय दिन वगैरे ह्याचं पण आवश्यकता नाहीये जास्त त्यामध्ये म्हणजे पूर्ण PhD करण्यासंदर्भात वगैरे जाऊ नका. आता पहा, मी हे डायरेक्टली जिथं जिथं कामाचं आहे तिथं डायरेक्टली हायलाईट केलेलं आहे. आता एवढा वेळ नाही की व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बघत बसायचं, परंतु मी डायरेक्टली एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर पाहूयात आता सर्वप्रथम पक्षांतर बंदी कायदा. तर पक्षांतर बंदी कायदा हा प्रामुख्याने पहा, याचं थोडं जर बॅकग्राऊंड जर पाहिलं तर पक्षांतर म्हणजे अखेर मतदारांची फसवणूक. पक्षांतर म्हणजे पक्षाचीच नव्हे तर ज्या पक्षाचा उमेदवार लोक निवडतात त्या लोकशाहींचा द्रोह आहे. ओके, हे अशा पद्धतीने त्यांनी त्याची त्या संदर्भात थोडीशी डेफिनेशन वगैरे त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर पाहूयात. अशा सुरुवातीलाच 1967 मध्ये हरियाणामधील एका आमदाराने म्हणजे त्याचं नाव होतं गयालाल. ओके, 1967 मध्ये आमदार होते गयालाल. त्यांनी काय केलेलं होतं पहा, एकाच दिवशी 2 राजकीय पक्ष त्यांनी म्हणजे पक्षांतर केलेलं होतं. व याच धर्तीवर मग 1980 मध्ये राज्यातील मोठे नेते भजनलाल यांनी हरियाणातील तत्कालीन जनता दलाच्या सर्व आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. म्हणजे यामुळे 1967 आणि 1980चा असा आपल्याला हे दिसून येतो. याच बेसिसवर 1985 मध्ये 1985 मध्ये काय झालेलं तर राजीव गांधी सरकारने राज्यघटनेत 10वी अनुसूची या नव्या परिशिष्टाचा समावेश करून
अँटी डिफेक्शन लॉ असं त्यांनी हे केलं, व म्हणजे असं त्यांनी एक कायदा वगैरे तयार केला किंवा घटनादुरुस्ती त्यांनी केली, व त्याला विरोध होता मधुलिमये. ओके, मधुलिमये हे संसदपटू वगैरे होते तेव्हाचे. मग त्यांनी त्यावर असा मुद्दा उठवला किंवा त्यांनी तेव्हाच त्याला विरोध केलेला होता. 3 मुद्दे त्यांनी उचलून त्यांनी विरोध केलेला होता ह्या कायद्याला. एक सदस्याची स्वतःची मते पक्षापेक्षा निराळी असली तर व्यक्त करण्यास आडकाठी येत असेल तर संसदीय चर्चांना अर्थच उरत नाही. म्हणजे पहा, आता एखादा सरकार जर एखादा कायदा करत असेल, ओके, व त्याला जर एखादा एमपी असेल, ओके, एमपी और एमएलए यांचा जर विरोध असेल तर साहजिकच आहे व्हीप वगैरे जर काढलं तर यांना पक्षाच्या विरोधात जाता येत नाही. जर पक्षाच्या विरोधात जर गेलं तर अँटी डिफेक्शन लॉ अंतर्गत हे काय होतील, एमपी एमएलए अपात्र ठरतील. त्यामुळे त्यांचं हे बरोबर होतं. त्यामुळे हे तर अगदीच पाहिलं तर एक त्याची मायनस पॉईंट आहे. त्यानंतर दुसरा आहे पक्षादेश तो काढणारे प्रतोद यांना अवास्तव महत्व दिल्याने प्रत्येक पक्षात नेतृत्वाची हुकुमशाही सुरू होईल. म्हणजेच हे आहे व्हीप. व्हीप संदर्भात आहे अगदी दोन्ही पण. म्हणजे 1 आणि 2 जर पाहिलं तर त्यांनी सुरुवातीलाच म्हटले होते, म्हणजे जेव्हा कायदा संसदेमध्ये मांडण्यात आलेला होता तेव्हाच त्यांनी या कायद्याचं विश्लेषण करून त्या संदर्भात त्यांनी आपलं व्हीपला जर विरोध करायचा असेल, एखाद्या जर म्हणजे आपले मत वेगळे असू शकतील परंतु तो जर पक्षाचा जर आदेश असलं तर त्याला आपण सामोरं जाऊ शकत नाही, हे अशा पद्धतीने होतं. त्यानंतर तिसरा आहे कायदा केवळ किरकोळ म्हणजे रिटेल पक्षांतराच्या बंदोबस्त करील परंतु घाऊक पक्षांतरे मात्र सुखावणेच राहतील. म्हणजे पहा, आता जे राज्यात चाललेलं आहे, म्हणजे अगदी जर पाहिलं तर एका आमदाराला यांनी रोखू शकतील परंतु 2 तृतीयांश जर आमदार वगैरे असतील किंवा पूर्वी तर 1/3 वगैरे आमदार यांच्या संदर्भातच होतं तर यांना हा पक्षांतर बंदीचा कायदा हा रोखू शकत नाही. म्हणजे हे कायद्याचे काही निगेटिव्ह पॉईंट आहेत. ओके, मग याच बेसिसवर तुम्ही असं जर अँटी डिफेक्शन लॉ किंवा पक्षांतर बंदी कायदा या संदर्भात जर प्रश्न विचारण्यात आला तुम्हाला तर याचे पॉझिटिव्ह पॉईंट काही आहेत व निगेटिव्ह पॉईंट काही आहेत. त्यापैकी निगेटिव्ह पॉईंट मी तुम्हाला इथे दाखवून दिलेला आहे. म्हणजे तुम्ही मेन्सच्या पेपरमध्ये वगैरे जर लिहित असाल तर हे तुम्हाला अगदीच IMP ठरू शकतील, कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह करून आपल्याला पुन्हा शेवटी हे द्यायचं आहे, काय म्हणतो आपण, कन्क्लुजन वगैरे द्यायचं आहे. ओके, मग याच बेसिसवर मी कन्क्लुजन देखील तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, पण मग पक्षांतरांचे काय, हाच प्रश्न पडला असेल. म्हणजे जर पक्षांतर बंदी कायदा जर आपण उठवला तर पक्षांतरांचे काय होईल. पक्षांतर हा उच्छादच आहे आणि लोकांचा मतदारांचा तो अवमानच आहे, हे अगदी खरे आहे. पण या अवमानाला योग्य वेळी धडा शिकवण्याची शक्ती अखेर लोकांच्याच हाती आहे व लोकांनी तशा सत्ता लोलूप निष्ठाहीन प्रतिनिधींचा मतदान यंत्रणातून धडा शिकवावा ही अपेक्षा रास्तच आहे. तीही पूर्ण नाही हे खरे दुःखनीय आहे. म्हणजे अगदीच हे वाचण्यासंदर्भात जर गेलं तर थोडंसं प्रॉब्लेम होतं, म्हणजे जास्तच वेळ लागतो, परंतु मी डायरेक्टली समजून सांगतो. तर पहा, तुम्ही शेवटी जे कन्क्लुजन आहे ते अशा पद्धतीने लिहू शकता की पक्षांतर बंदी हा कायदा अगदीच जरी आज तागयत म्हणजे हे झालेलं नाही, आज बरोबररित्या योग्यरित्या ठरत नसला तरी त्याचं एक काम आहे व याच बेसिसवर जरी कायदा जरी नसला तरी पक्षांतर बंदी हा काय जी ही भारतामधील जी लोकशाही आहे त्यामुळे पक्षांतर जे करणारे वगैरे आमदार वगैरे आहेत त्यांना जनताच हे करू शकेल, जनताच त्यांना आवर घालू शकेल. कारण असे कायदे किती जरी केले तरी लोकशाहीमध्ये काय असतं, पळवाटा किंवा कायद्यामध्ये जे असतात, कायदे इज इक्वल टू पळवाटा आपण असं म्हणू शकतो. ओके, कायद्याला पळवाटा असतातच असतात. त्यामुळे आता इथे पक्षांतर बंदीचा कायदा जरी नसला तरी हे अशा पद्धतीचे किंवा पक्षांतर बंदीचा कायदा हा अतिशय टफ जरी असला तरी पळवाटा त्यामध्ये निघतील. त्यामुळे जे सर्वात शेवटी जे करायचं आहे ते जनतेलाच करायचं आहे असं तुम्ही कन्क्लुजन हे अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्टली वाचून तुम्ही कन्क्लुजन तिथे देऊ शकता. कायदे उपयोगी नसतातच असे नाही, लोकशाहीची वाटचालीला ते पूरकही ठरू शकतात. आता यामध्ये देखील मी हायलाईट करून तुम्हाला त्या संदर्भात उत्तर देण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आणखीन एक आहे पहा, अगदीच काल म्हणजे जे राज्यसभेवर 12 नामनिर्देशित जे उमेदवार असतात म्हणजे जे खासदार असतात त्यापैकी PT उषा, त्यानंतर संगीतकार इळयाराजा, पटकथाकार विजयेंद्र प्रसाद आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच आध्यात्मिक गुरु विजयेंद्र हेगडे या चौघांची जी आहे राज्यसभेवर नामनिर्देशित स्वरूपाने त्यांना राज्यसभेवर हे उमेदवारित्व किंवा खासदारकी त्यांना देण्यात आलेली आहे.
हे देखील तुम्ही एकदा लिहून ठेवू शकता. ओके, म्हणजे हे 4 आता खासदार आहेत. त्यानंतर पुन्हा विकास मंडळे यांच्याकडे पण थोडंसं पहा, कारण यावरती डायरेक्टली प्रश्न GS2 मध्ये विचारण्याची शक्यता असू शकते. कारण पहा, विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी विकास मंडळे स्थापन करण्याची मंजुरी उद्धव ठाकरे सरकारने देण्यात आलेली आहे. आता जरी हा मुद्दा अगदीच म्हणजे हे होईल, म्हणजे 2023 पर्यंत जाता जाता अगदीच हे होईल, परंतु तुम्हाला उत्तर कसं लिहायचं वगैरे या संदर्भात तुम्हाला अगदीच मजा म्हणजे समजून येईल. तर या तर हे जे विकास मंडळे आहेत त्यांचं जे हे आहे ते घटनेमध्ये देण्यात आलेलं आहे. घटनेच्या 371 कलम त्यामधील 2 नुसार विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्राचा विकासासाठी ही मंडळे 1994 मध्ये स्थापन करण्यात आलेली होती. ओके, व दर 5 वर्षांनी यांना मुदतवाढ देण्यात येते. हे विधानसभेचा ठराव वगैरे करून करण्यात येते व अंतिम आदेश हा राष्ट्रपतीच त्यांना देत असतात. त्यानंतर विकास मंडळे स्थापन झाल्यावर राज्यपालांना ज्यादा अधिकार प्राप्त होतात व मागास भागातील अनुशेष दूर करण्याकरिता राज्यपाल निधी वाटपाबाबत सरकारला योग्य ते निर्देश देत असतात. परंतु आता याबाबत तुम्ही हे वाचलं नसलं तरी चालेल, कारण आता कदाचित हा व्हिडिओ जर पुन्हा तुम्ही 2 वर्षांनी जर पाहत असाल किंवा 1 वर्षांनी जर पाहत असाल, म्हणजेच की ज्याबाबत विकास मंडळाबाबत मी जे म्हटलेलं आहे तर हे अगदीच कामाचं ठरू शकणार नाही. परंतु जे मी हायलाईट केलेलं पार्ट आहे ते अगदीच तुमच्या अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर विकास मंडळे स्थापनेमागची भूमिका काय? मागास भागांचा विकास व्हावा व त्यासाठी समन्यायी निधी उपलब्ध व्हावा या उद्देशाने विकास मंडळे स्थापन करण्याची घटनेत तरतूद करण्यात आली. 7वी घटना दुरुस्ती आहे पहा. ही विकास मंडळे स्थापन करण्याची घटनेच्या 371 कलम 2 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर मागास भागाचा विकास व्हावा म्हणून विदर्भ, मराठवाडा, उर्वरित महाराष्ट्र तर कच्छ, सौराष्ट्र आणि उर्वरित गुजरात, कच्छ, सौराष्ट्र आणि उर्वरित गुजरात हे पण तुम्ही लक्षात घ्या. ओके, कच्छ, सौराष्ट्र आणि उर्वरित गुजरात आणि महाराष्ट्र या संदर्भात एकाच कलमामध्ये 371(2) मध्ये यांच्या संदर्भात तरतूद आहे. ओके, त्यानंतर पुढे विकास मंडळ स्थापन करण्याची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर 1 मे 1994 रोजी राज्यात विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वैधानिक मंडळे अस्तित्वात आली होती. ही मंडळे 2020 पर्यंत कार्य करत होती, परंतु त्यानंतर घटनेत गुजरातमध्येही मागास भागाच्या विकासासाठी कच्छ, सौराष्ट्र आणि उर्वरित गुजरात विकास मंडळे स्थापन करण्याची तरतूद होती, पण गुजरातच्या राज्यकर्त्यांनी विकास मंडळे स्थापन करण्याची कधीच पुढाकार घेतला नाही. कारण हे जर केलं असं तर राज्यपालाला विविध अधिकार म्हणजे जास्तचे अधिकार आपल्याला मिळून जातील. त्यानंतर 2013 मध्ये कर्नाटकातील आंध्र प्रदेश पट्ट्यातील 6 मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी 98वी घटना दुरुस्ती म्हणजे रिसेंटली घटना दुरुस्ती या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकेल किंवा आताच्या राज्यसेवा पूर्व मध्ये पण याबाबतचा प्रश्न आपल्याला विचारण्यात येऊ शकेल, कारण साहजिकच आहे, रिसेंटली चालू घडामोडीमधील ही घटना आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या धर्तीवर विकास मंडळ तथा निधी वाटप या भागाला समन्यायी निधी मिळेल याची खबरदारी घेण्याची जबाबदारी राज्यपालांवर सोपवण्यात आली आहे. त्यानंतर पहा, आता हा प्रयोग यशस्वी झाला का? म्हणजे प्रश्न अगदीच असेच विचारण्यात येतात. तुम्ही UPSCचे आता आपल्याजवळ तर MPSCचे पेपर नाहीत, परंतु UPSCचे जर पेपर पाहिले तर एखादी योजना विशिष्ट पद्धतीने म्हणजे तिचं योग्य हे झालेलं आहे का, किंवा ती योग्य योजना म्हणजे आता जर हर घर झंडा जी योजना आहे तिचं योग्य हे झालेलं आहे का या संदर्भात विश्लेषण करा, अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न साहजिकच विचारण्यात येतात. मग विकास मंडळाचा प्रयोग यशस्वी झाला आहे का? तर या प्रश्नाचं मी उत्तर इथंच दिलेलं आहे, म्हणजे या सर्वांचं उत्तर इथं दिलेलंच आहे. 2014 मध्ये तत्कालीन केंद्रीय नियोजन आयोगाने म्हणजे नियोजन आयोग जेव्हा होतं 2017 मध्ये ते खारिज झालेलं आहे. विकास मंडळाचा त्यांनी अभ्यास केलेला होता. त्यातून निष्पन्न झाली की या मंडळामुळे मागास भागांच्या विकासाला चालना मिळाली किंवा त्यातून निधी उपलब्ध झाला, पण तशाच त्रुटीही आढळल्या होत्या. ओके, म्हणजे दोन्ही पॉझिटिव्ह इफेक्ट पण झाले त्याचे काही व निगेटिव्ह पण काही इफेक्ट आपल्याला दिसून आले. तर विकास मंडळे ही फक्त शिफारस करू शकतात, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी ही सरकारकडूनच होते. यातच त्रुटी होत्या, कारण राज्यपालांनी निर्देश देऊनही राज्य सरकार त्याचे पालन करीत नाही. 2020च्या आधीही अनुभवास आले आहे. तसेच सन्माननीय निधीचा आदेश देऊनही निधी अन्य भागात वापरण्यात आल्याचेही निदर्शनास आले होते. म्हणजे योग्य ठिकाणी योग्य निधी हा
खर्च वगैरे झालेला नाही असं आपण त्याला निगेटिव्ह मध्ये देखील म्हणू शकतो. जर पॉझिटिव्ह म्हटलं तर यामुळे मागास भागाचा विकास हा अतिशय योग्यरित्या वगैरे करण्यात, असं म्हणजे तुम्ही लिहू शकता. आता तुम्हाला एक वे भेटला. ओके, आता या तुम्हाला आज म्हणजे तुम्ही याबाबत थोडं अगदीच याचं समरी टाईप तुम्ही लिहू शकता. म्हणजे आज जर तुम्हाला डे 1 आन्सर रायटिंग जर करायची असेल, म्हणजे मी तर म्हणेल की करू नकात. कारण तुम्ही आता 371 हे कलम अगदी वाचायला पाहिजे. म्हणजे जे भारतीय संविधानात आहे, त्यानंतर अनुसूची 10वी अनुसूची ही पण वाचली पाहिजे. तेव्हाच तुम्हाला अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतर बंदीचा कायदा हा समजून येईल. ओके, मग त्यामुळे आजच तुम्ही घाई करू नका. फक्त आता मी तुम्हाला काही मुद्दे मांडले. हे जे मुद्दे आहेत हे तुम्हाला मांडण्यात आलेली आहेत. म्हणजे आता तुम्हाला या संदर्भात अशा पद्धतीने वगैरे समजून आलं की अँटी डिफेक्शन लॉचं मधुलिमय्य यांनी हे 3 पॉईंट तरी अतिशय महत्वाचे आहेत पहा. बाकी तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा नाही, परंतु त्याबाबत जाऊ द्यात. परंतु हे 3 जे मुद्दे मी मांडलेले आहेत, जे हायलाइटेड पोर्शन आहे, ते तुम्ही अगदीच लक्षात ठेवा. आय होप म्हणजे जे मी तुम्हाला विश्लेषण केलेलं आहे, म्हणजे आता यापुढे तर स्पोर्ट्सचं वगैरे पेजेस आहेत व त्याबाबत दुसरं काही जास्त मला तर आढळून आलेलं नाहीये. ओके, जर काही असेल तर अगदीच मी तेव्हाच घेतलं असतं, परंतु मला माझ्या लक्षामध्ये वगैरे म्हणजे सॉरी, माझ्या निरीक्षणामध्ये वगैरे एक पण म्हणजे न्यूज जे की एमपीएससीच्या दृष्टिकोनातून अशी आहे, ती मला तर मिळालेली नाहीये. आय होप मी जे सांगितलं विश्लेषण वगैरे केलं ते तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेलं आहे. जर तुमचे याबाबत काही कल्पना वगैरे किंवा जे सजेशन्स वगैरे असतील ते प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये वगैरे नोंदवू शकता तुम्ही, ज्यामुळे मी यातून आणखीन जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तुमच्यासमोर न्यूजपेपरचं जे विश्लेषण आहे ते मांडण्याचा योग्यरित्या प्रयत्न करेन. आय होप तुम्ही नक्कीच सजेशन द्याल. ओके, थँक्यू.